Hello friends, my name is Dhanaj Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 10th standard topic 3.4. Let's march. Let's march म्हणजेच चला आगेकूच करूया. This is a speech given by Kailash Satyarthi on the occasion when he was given the Nobel Prize. He addressed Malala as his daughter. In the course of his speech, he expresses his intense feelings for children who suffer due to forced child labor to work as the militia and other reasons. He is of the opinion that children have a right to play, to learn, to laugh and to be free. He gives the examples of some children who were liberated by him. In the second part of the speech, he makes an appeal to the global citizens to save children and let them enjoy their childhood irrespective of their caste, class or gender. He strongly believes that helping children and protecting their rights is not impossible if we have the determination. म्हणजे बघा कैलास सत्यार्थी हा मुलांच्या हक्कासाठी लढणारा भारतीय ज्याला नोबेल पारितोषिक देऊन गौरवले गेले त्याच प्रसंगीचे त्याचे भाषण इथे दिलेले आहे. भाषण दोन भागात आहे. पहिल्या भागात त्याने मुलावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराची उदाहरणे देऊन त्या मुलाला बालमजुरी, अपहरण, लढाऊ मुले तयार करणे यापासून वाचवणे महत्त्वाचे आहे हे तळमळीने सांगितलेले आहे. तो म्हणतो की प्रत्येक मुलाला शिक्षण व बालपण स्वातंत्र्य मिळायला पाहिजे, ते त्याचे मूलभूत हक्क आहेत. भाषणाच्या दुसऱ्या भागात त्याने म्हटले आहे की सर्व जनतेने ठरवले तर आपण प्रत्येक मुलाला हक्क मिळवून देऊ शकत नाही. ही मनाला न पटणारी गोष्ट आहे. मलालाला त्याने आपली मुलगी मानले आहे. दिस इज द स्टोरी बघा. दिस इज द स्पीच ऑफ द बघा इंटू द स्पीच. तो भाषणामध्ये तो बोलतो, काय बोलतो बघा. माय डिअर चिल्ड्रन्स ऑफ द वर्ल्ड, म्हणजे बघा तो म्हणतो जगभरातील माझ्या प्रिय बालकांनो किंवा मुलांनो. युअर मॅजेस्टीज, युअर रॉयल हायनेसेस, एक्सलन्सीज, distinguishes members of the Norway Nobel Committee, dear brother Tom Harkins, brother and sisters, and my dear daughter Malala. जगभरातील माझ्या प्रिय बालकांनो, मुलांनो, माननीय राजे व राणी साहेब, आपण रॉयल हायनेस, उच्च पदस्थ हो, नॉर्वेजियन्स, नोबेल समितीचे प्रतिष्ठित सदस्य, प्रिय बंधू टॉम हार्किन, बंधू व भगिनींनो आणि माझी प्रिय कन्या मलाला. देन ही सेड दॅट बघा. फ्रॉम धिस पोडियम ऑफ पीस अँड द ह्युमॅनिटी आय एम डीपली ऑनर्ड टू रिसीव्ह अ मंत्र फ्रॉम द एन्शियंट टेक्स्ट ऑफ विजडम वेदास. शांती आणि मानवतेच्या या व्यासपीठावर ज्ञानाच्या प्राचीन ग्रंथातील वेदाचे पठन करण्यासाठी मला आमंत्रित केले गेले आहे किंवा केले गेले. हा माझा मोठा सन्मान आहे असे मी समजतो. दिस मंथ कॅरीज अ प्रेयर अँड एस्पिरेशन्स अँड अ रिझॉल्व दॅट हॅज द पोटेन्शियल टू लिबरेट ह्युमॅनिटी फ्रॉम ऑल मॅन मेड क्रायसिस. हा मंत्र एक प्रार्थना आहे, आकांक्षा आहे, निग्रह आहे, ज्यात मानव निर्मित संकटातून मानवतेला मुक्त करण्याची क्षमता आहे. लेट्स वॉक टुगेदर. चला एकत्र येऊया. इन द पर्स्यूट ऑफ ग्लोबल प्रोग्रेस नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट और लेफ्ट बिहाइंड इन एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड, फ्रॉम ईस्ट टू वेस्ट, फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. चला आपण एकत्र येऊया. जागतिक उत्कर्षाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणतीही व्यक्ती मागे राहता कामा नये. देन लेट्स स्पीक टुगेदर. लेट आवर माइंड्स कम टुगेदर, लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्सेस ऑफ आवर ancestors. Let us together
create knowledge for all that benefits all. चला एकत्र बोलूया, आपण आपली मने एकत्र आणूया, आपल्या पूर्वजांच्या अनुभवातून शिकूया, सर्वांसाठी हितकारक अशा ज्ञानाची निर्मिती करूया. I bow to my late parents, to my motherland, India, and to the mother earth. माझ्या दिवंगत आई वडिलांना, भारत माझ्या मातृभूमीला आणि भूमातेला मी वंदन करतो. Then with a warm heart I recall how thousands of times I have been liberated, each time I have freed a child from slavery. ज्या ज्या वेळी मी एका बालकाला गुलामगिरीतून मुक्त केले आहे, त्या प्रत्येक वेळी मी स्वतः स्वतंत्र झालो आहे. In the first smile of freedom on their beautiful faces I see the gods smiling. त्या हजारो हृदय आठवणी आज जाग्या होत आहेत, त्यांच्या सुंदर चेहऱ्यावरील स्वातंत्र्याच्या पहिल्या स्मितामध्ये मी ईश्वराचे स्मित पाहिले आहे. I give the biggest credit of this honor to my movements Kalu Kumar or the Kalu Kumar, Dhumdas and the Adarsh Kishore from India and Iqbal Mashi from Pakistan, who made the supreme sacrifice for protecting the freedom and dignity of children. या सन्मानाचे सर्वात मोठे श्रेय माझ्या चळवळीतील भारताचे कालू कुमार, धूमदास आणि आदर्श किशोर तसेच पाकिस्तानचे इक्बाल मसीह यांना जाते. त्यांनी बालकाचे स्वतंत्र सुरक्षित ठेवण्याकरता सर्वोच्च बलिदान दिले आहे. आय हंबल ॲक्सेप्ट धिस अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मॅट्रियर्स or the matters my fellow activists across the world and my countrymen. अशा सर्व बलिदानकर्त्याच्या, जगभरातील माझ्या सहकारी कार्यकर्त्यांच्या आणि माझ्या देश बांधवांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारत आहे. My journey from the great land of Lord Buddha or Buddha Guru Nanak and the Mahatma Gandhi, India to Norway, in a connect between the two center of the global peace and the brotherhood, ancient and modern. भगवान बुद्ध व गुरु नानक आणि महात्मा गांधी यांच्या महान भारतभूमीपासून नॉर्वेकडे झालेला माझा हा प्रवास म्हणजे वैश्विक शांती आणि बंधुत्वाच्या प्राचीन आणि आधुनिक केंद्रांना जोडणारा हा एक दुवाच आहे. फ्रेंड्स, द नोबल कमिटी has generously invited me to present a lecture. Respectfully, I am unable to do that. मित्रांनो, नोबल समितीने मला येथे सन्मानपूर्वक व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले आहे, परंतु आदरपूर्वक मी हे करू शकत नाही. अनेबल टू डू दॅट, मी करू शकत नाही. Because I am representing here the sound of silence. कारण मी येथे शांततेच्या ध्वनीचे, निष्पाप आक्रोशाचे आणि कशाचे आय एम रिस्पॉन्सिबल हिअर द साऊंड ऑफ सायलेन्स, द क्राय ऑफ इनोसन्स अँड द फेस ऑफ इनव्हिजिबिलिटी. म्हणजेच मी येथे शांततेच्या ध्वनीचे, निष्पाप आक्रोशाचे आणि अदृश्यते मागील चेहऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत आहे. I represent millions of those children who are left behind, and that's why I have kept an empty chairs here as a reminder. मागे राहिलेल्या लाखो मुलांचे मी प्रतिनिधित्व करत आहे आणि त्यांचे स्मरण म्हणून मी एक खुर्ची रिकामी ठेवली आहे. I have come here only to share the voices and dream of our children, because they are all our children. Gesture to the anyone in the audience. बघा, मी येथे केवळ त्या मुलांच्या आवाज आणि त्यांची स्वप्ने पोहोचवण्यासाठी आलो आहे, कारण ती सर्व आपली सर्वांची मुले आहेत. एका प्रेक्षकाकडे निर्देश करीत ते बोलतात, बघा, आय हॅव लुक इन टू देअर फ्रायटन अँड एक्झॉस्टेड आईज. आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज अँड फेल्ड देअर ब्रोकन स्पिरिट्स. त्यांचे भयभीत आणि थकलेले डोळे मी पाहिले आहेत, त्यांची जखमी शरीरे या हातांनी सावरलेले आहेत आणि त्यांच्या व्यथित मनातील भावना मला जाणवल्या आहेत.
20 years ago, in the foothills of the Himalayas, I met a small kini child laborer. 20 वर्षापूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी मला एक लहानसा बालमजूर भेटला. लेबरर भेटला म्हणजे बालमजूर भेटला. ही आस्क मी, त्याने मला काय विचारले बा, इज द वर्ल्ड सो पुअर दॅट इट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय अँड द बुक इन्स्टेड ऑफ फोर्सिंग मी टू टेक अ गन ऑर टूल. जग इतके गरीब आहे का की ते मला एक खेळणे आणि पुस्तक देऊ शकत नाही, पण त्याऐवजी माझ्या हातात जबरदस्तीने बंदूक किंवा हत्यार कोणते, असं त्याने मला प्रश्न विचारला. आय मेट विथ अ सॅडनेस चाइल्ड सोल्जर्स. देन बघा, मला एका सुधानी देन आय मेट, नंतर मी एकाला भेटलो कोणाला, विथ अ सॅडनेस नाही सॉरी. देन आय मेट विथ अ सुदानी लोक असतात, सुदानीज चाइल्ड सोल्जर, म्हणजे मी एका सुदानी बाल सैनिकाला मी भेटलो. ही वॉज किडनॅप बाय अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटरी ऑर द मिलिशिया. मी भेटलो, त्याने सैन्यात नसलेल्या परंतु लष्करी शिक्षण घेतलेल्या एका जहालमतवादी सेनेने त्याचे अपहरण केले होते. ॲज हिज फर्स्ट ट्रेनिंग लेसन ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. त्याच्या पहिल्या प्रशिक्षण धड्यामध्ये त्याला त्याच्या मित्रांना आणि कुटुंबाला ठार मारण्यास सांगण्यात आले होते. ही आस्क मी, त्याने मला विचारलं, ही आस्क मी व्हॉट इज माय फॉल्ट, माझा दोष काय आहे, त्याने मला विचारले. फ्रेंड्स, ऑल द ग्रेट रिलिजियस टीच अस टू केअर फॉर आवर चिल्ड्रन. Friends, all the great religious teach us to care for our children. Jesus said, let the children come to me. Do not hinder them, for the kingdom of God belongs to them. The Holy Quran says, kill not your children because of poverty. मित्रांनो, सर्व महान धर्म आपल्या मुलांना काळजी घेण्यास शिकवतात. येशूने म्हटले आहे, मुलांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना थोपवू नका, कारण ईश्वराचे हे विश्व त्यांच्यासाठी आहे. पवित्र कुराणात म्हटले आहे, गरिबीमुळे आपल्या मुलाला मारू नका. देन बघा, होली कुरान सेज, किल नॉट युअर चिल्ड्रेन और चिल्ड्रेन बिकॉज ऑफ द पॉवर्टी. पवित्र कुराणात म्हटले आहे की गरिबीमुळे आपल्या मुलाला मारू नका. देन नेक्स्ट, फ्रेंड्स, देअर इज नो ग्रेटर व्हायलन्स दॅन टू डेनी द ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रेन. मित्रांनो, मुलांच्या स्वप्नाचा चुराडा करण्या एवढा दुसरा कोणताही मोठा गुन्हा नाही. देअरफॉर आय रिफ्यूज to accept that all the temples and the mosque and church and prayers houses have no place for the dreams of our children. आणि म्हणून मंदिरे, मशिदी, चर्च आणि प्रार्थनागृहामध्ये आपल्या मुलांच्या स्वप्नासाठी स्थान नाही, हे मला मान्य आहे. I refuse to accept that the world is so poor when just 1 week of global military expenditures can bring all the children to classroom. संपूर्ण जगाच्या लष्कराच्या एका आठवड्याच्या खर्चात आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट. म्हणजे मित्र, आय रिफ्यूज करतो, मी रिफ्यूज करतो, काय करतो, नकार देतो. कशाला? ऍक्सेप्ट दॅट द वर्ल्ड इज सो पुअर, म्हणजे जग एवढं पुअर आहे की वेन जस्ट 1 week फॉर ऑफ ग्लोबल मिलिटरी एक्सपेंडिचर्स और कॅन ब्रिंग ऑल द चिल्ड्रन्स क्लासरूम्स. संपूर्ण जगाच्या लष्कराच्या एका आठवड्याच्या खर्चात जगातील सर्व मुलांना शाळेपर्यंत आणता येणार नाही, एवढे हे जग गरीब आहे, हे मला मान्य नाही. मला मान्य नाही. आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट दॅट ऑल द लॉज अँड कॉन्स्टिट्यूशन्स पोलीस अँड जज आर अनेबल टू प्रोटेक्ट आवर चिल्ड्रेन. सर्व कायदे आणि संविधान, पोलीस आणि न्यायाधीश आपल्या मुलांना संरक्षण देण्यास असमर्थ आहे, हे मला मान्य नाही. आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट दॅट द शेकल्स ऑफ द स्लेव्हरी कॅन
ever be stronger than the quest for freedom. स्वातंत्र्य मिळवण्याच्या ध्येयापेक्षा गुलामगिरीच्या बेड्या अधिक मजबूत असू शकतात हे मला मान्य नाही. आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट हिअर. मी हे मान्य करू शकत नाही. My only aim in life is that every child is free to be a child. प्रत्येक मुलाला एक मूल म्हणून स्वातंत्र्य मिळाले पाहिजे हे माझ्या जीवनातील एकमेव ध्येय आहे. फ्री टू ग्रो अँड डेव्हलप. मोठे होण्याचे आणि विकसित होण्याचे ही सुद्धा बघा, त्याला फ्रीडम आहे. फ्री टू ग्रो अँड डेव्हलप म्हणजे मोठे होण्याचे आणि विकसित होण्याचे. फ्री टू ईट, निसंकोच खाण्याचे. स्लीप, झोपण्याचे. अँड सी डिलाइट्स म्हणजे मुक्त जगण्याचे. मीन्स फ्री टू ईट बा स्लीप अँड डिलाइट म्हणजे मुक्तपणे हसाय बा खाण्याचे, झोपण्याचे आणि मुक्त जगण्याचे. फ्री टू लाफ, सॉरी निसंकोच खाणे बा फ्री टू ईट निसंकोच खाण्याचे. स्लीप म्हणजे झोपण्याचे. देन सी डिलाइट म्हणजे मुक्त जगण्याचे. देन फ्री टू लाफ अँड क्राय मुक्तपणे हसायचे आणि रडायचे. फ्री टू प्ले अँड लर्न मुक्तपणे खेळण्याचे व शिकण्याचे. फ्री टू गो टू स्कूल अँड अबोव्ह ऑल शाळेत जाण्याचे आणि सर्वांपेक्षा देखील महत्वाचे म्हणजे फ्री टू गो टू स्कूल अँड अबोव्ह ऑल फ्री टू ड्रीम म्हणजे शाळेत जाण्याचे आणि त्या सर्वांपेक्षा देखील महत्वाचे म्हणजे मुक्त स्वप्ने पाहण्याचे. आय हॅव द privilege of working with many courageous people who have the same aim. ज्याचे उद्दिष्ट समान आहे अशा अनेक धैर्यवान लोकांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. We have never given up against any threat or attack and we never will. आम्ही कोणत्याही प्रकारची धमकी किंवा आघातापुढे हार मानली नाही आणि कधीही मानणार नाही. We have made प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड म्हणजे गेल्या 2-1 दशकात आपण निश्चितच प्रगती केली आहे. वी हॅव रिड्यूस्ड द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन बाय हाफ. शाळाबाह्य मुलांच्या संख्येत आपण निम्म्याने घट करू शकलो आहोत. म्हणजे रिड्यूस कमी केले बा नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन बी और बाय हाफ म्हणजे अगदी निम्म्याने आपण बघा शाळाबाह्य मुलांच्या संख्येत आपण निम्म्याने घट करू शकलो आहोत. वी हॅव रिड्यूस द नंबर ऑफ चाइल्ड लेबर्स बाय अ थर्ड. बालमजुरांची संख्या 1/3 कमी झाली आहे. वी हॅव रिड्यूस चाइल्ड मोरॅलिटी अँड द मॉल्युट्रिशन अँड वी हॅव प्रिव्हेंटेड मिलियन्स ऑफ चाइल्ड डेथ्स. बालमृत्यू दर आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करू शकलो आहोत आणि लाखो बालमृत्यू आपण रोखू शकलो आहोत. बट लेट अस मेक नो मिस्टेक, ग्रेट challenges still remain. But let us make no mistake, great challenges still remain. परंतु अजून कितीतरी मोठी आव्हाने आपल्याला पेलायची आहेत. म्हणून आपल्याला कोणतीही हयगय करून चालणार नाही. Friends, the biggest challenge or biggest crisis knocking on the doors of humankind is fear and intolerance. मित्रांनो, मानवापुढे उभे ठाकलेले सर्वात मोठे आव्हान आहे भय आणि असहिष्णुता. इंटॉलरन्स म्हणजे असहिष्णुता. वी हॅव अटरली फेल आवर चिल्ड्रन्स इन इम्पेरिटिंग्स अँड एज्युकेशन्स. ज्यामुळे जीवनाला अर्थ बघा आणि उद्देश मिळाले, ज्यामुळे युवकांमध्ये अधिक नागरिकत्व भावनेची जाणीव निर्माण होईल असे शिक्षण आपल्या मुलांना देण्यास आपण पूर्णपणे अपयशी ठरलो आहोत. अँड एज्युकेशन बा वी हॅव अटरली फेल, आपण अयशस्वी ठरलेलो आहोत. कशासाठी? आवर चिल्ड्रन्स इन इम्पेटिंग्स अँड एज्युकेशन दॅट गिव्स द मीनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. And education that gives a sense of global citizenship among the youth. म्हणजेच ज्यामुळे जीवनाला अर्थ आणि उद्देश मिळतो, ज्यामुळे युवकांच्या मध्ये जागतिक नागरिकत्वाची भावनेची जाणीव निर्माण होईल असे शिक्षण आपल्या मुलांना देण्यास आपण पूर्णपणे अपयशी ठरलो आहोत. I am afraid that the day is not very far away when the cumulative result of this failure will culminate in an unprecedented
violence and that will be suicidal for humankind. या अपयशाचा एकत्रित परिणाम अभूतपूर्व हिंसेत परिणितीत होण्याचा दिवस फार दूर नाही याची मला भीती आहे आणि असे झाले तर ते मानवजातीसाठी आत्मघातक ठरेल. राईट्स सिक्युरिटी होप्स कॅन ओनली बी रिस्टोअर थ्रू एज्युकेशन. अधिकार सुरक्षितता यापेक्षा केवळ शिक्षणाद्वारे पुन्हा प्रस्थापित केल्या जाऊ शकतात. मीन्स राईट्स सिक्युरिटी होप्स कॅन ओनली बी रिस्टोअर थ्रू एज्युकेशन. म्हणजे हे अधिकार असतील किंवा सुरक्षितता असतील अपेक्षा असतील त्या केवळ फक्त शिक्षणाद्वारेच पुन्हा प्रस्थापित केल्या जाऊ शकतात. यंग पीपल लाईक मलाला सारखे तरुण लोक जे आहेत, आय हॅव स्टार्टेड कॉलिंग हर माय डॉटर मलाला, नॉट जस्ट मलाला. सो माय daughter Malala and the other daughters including Kainat, in fact 2 Kainats and Shazia and the daughters from Africa and from all over the world. म्हणजे मलाला सारखे तरुण लोक, मी तिला फक्त मलाला नव्हे तर माझी मुलगी मलाला असे संबोधतो, तर माझी मुलगी मलाला आणि इतर कन्या ज्यामध्ये कायनातचा समावेश आहे. खरं तर 2 कायनात, शाजिया आफ्रिकेतील मुली आणि जगभरातील अनेक मुली ठामपणे उभ्या राहत आहेत आणि हिंसेपेक्षा शांतता किंवा दे आर रेजिंग Africa and from the worlds they are rising up and choosing peace over violence, tolerance over extremisms and courage over fear. म्हणजे त्या आतंकवाद त्या काय करतायत, ठामपणे उभा आहेत आणि हिंसेपेक्षा शांतता, आतंकवादापेक्षा सहिष्णुता आणि भीतीऐवजी धैर्याचा पाठपुरावा त्या करीत आहेत. Then the solutions are emerging, but these solutions cannot be found in the deliberations, in confessions or the conferences alone, and cannot be found in prescriptions from a distance. अनेक उपाय तोडगे काढले जात आहेत, परंतु या उपाययोजना केवळ चर्चासत्रामधील विवेचनात सापडणार नाहीत आणि नुसत्या दूरवरून केलेल्या सूचनांमध्येही मिळणार नाहीत. They lie in small groups and local organizations and individuals who are confronting with the problems every day. या समस्यांना दररोज सामोरे जाणाऱ्या लहान गटात, स्थानिक संस्था आणि व्यक्तीमध्येच या उपाययोजना अस्तित्वात आहेत. Even if they remains acknowledged or unrecognized and unknown to the world, the solution are with them. जगाच्या दृष्टीने हे उपाय दुर्लक्षित किंवा अपरिचित आणि अज्ञात असले तरी ते या लोकांमध्येच आपल्याला सापडणार आहेत आणि हे आपण हे करू शकतो. वी डू हे सोल्युशन आर विथ देन म्हणजे त्या आपल्याला त्याच्यामध्ये सापडणार आहेत. वी कॅन डू इट म्हणजे ते आपण करू शकतो किंवा आपण ते पार्ट नंबर 2 वी कॅन डू इट आपण ते करू शकतो. सर्व जे आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. यू मे आस्क दॅट वेन कॅन वन पर्सन डू, पण एकटा व्यक्ती काय करू शकणार आहे असा तुम्हाला प्रश्न पडेल. आय वुड रिकॉल अ स्टोरी ऑफ माय चाइल्डहुड. माझ्या बालपणीची एक गोष्ट मला इथे आठवते. अ हेवी फायर हॅड ब्रोकन आउट इन अ फॉरेस्ट. एकदा जंगलात मोठा वणवा पेटला होता. ऑल द एनिमल्स वेअर रनिंग अवे इन्क्लुडिंग लायन द किंग ऑफ द फॉरेस्ट. सर्व प्राणी पळून चालले होते. जंगलाचा राजा सिंह देखील त्याच्यामध्ये होता. सडनली देन ही सॉ अ टायनी बर्ड्स रशिंग टुवर्ड्स द फायर. तेवढ्यात आगीच्या दिशेने झेप घेणारा एक छोटा पक्षी त्याने पाहिला. ही आस्क्ड द बर्ड्स व्हॉट आर यू डुईंग. त्याने पक्षाला विचारले तू काय करत आहेस. टू द लायन्स सरप्राइज द बर्ड्स रिप्लाय आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर. सिंहाला आश्चर्यचकित करणारे उत्तर देत पक्षी म्हणाला मी ही आग विझवणार आहे. एक्सटिंग्विश म्हणजे विझवणे, फायर म्हणजे आग. द लायन लाफ अँड सेड. लायन त्याच्यावरती हसला, सिंह हसला आणि तिला बोलला, त्या पक्षाला बोलला हाऊ कॅन यू डू इट कीपिंग जस्ट वन ड्रॉप ऑफ वॉटर इन युअर बीक. द बर्ड वॉज adamant and she said I am doing my bit.
चोचीत फक्त एक थेंब पाणी घेऊन तू हे कसं करणार आहेस, असे सिंह तिला बोलला. पक्षी ठामपणे म्हणाला, मी माझा वाटा उचलत आहे. मी माझा वाटा म्हणजे माझ्याला येणारा वाटा तो मी उचलत आहे. मी माझ्याच्याने जेवढं करता येईल तेवढं मी करत आहे. 18 years ago, millions of individuals march across the globe. 18 वर्षापूर्वी लाखो लोकांनी जगभरातून मोर्चा काढला आणि सर्वात भयंकर प्रकारचा म्हणजे अँड डिमांडेड अ न्यू international law for the abolition of worst form of child labor, and it has happened. We did it. Millions of individuals did it. 18 वर्षापूर्वी लाखो लोकांनी जगभरातून मोर्चा काढला आणि सर्वात भयंकर प्रकारचा बालमजुरीच्या निर्मूलनासाठी एक नवीन आंतरराष्ट्रीय कायदा तयार करण्याची मागणी केली आणि ते घडले. आपण ते केले. लाखो लोकांनी ते प्रत्यक्षात आणले. फ्रेंड्स, वी लिव्ह इन अन एज ऑफ रॅपिड ग्लोबलायझेशन. मित्रांनो, गतिशील जागतिकीकरणाच्या काळात आपण जगत आहोत. वी आर कनेक्टेड थ्रू हाय स्पीड इंटरनेट. गतिमान आंतरजालाद्वारे आज आपण एकमेकाशी जोडले गेलो आहे. वी एक्सचेंज आवर गुड्स अँड सर्व्हिसेस इन वन सिंगल ग्लोबल मार्केट. एकाच जागतिक बाजारपेठेत आपण आपल्या वस्तू आणि सेवांचे दळणवळण करीत आहोत. Thousands of flights every day connect us from one corner to another corner of the globe. दर दिवशी हजारो विमान उड्डाणे जगाच्या दोन कोपऱ्यांना एकमेकाशी जोडत आहेत. But there is one serious disconnect and there is a lack of compassion. पण एक न जोडलेली गंभीर दुवा आहे आणि तो म्हणजे करुणेचा अभाव. Let us inculcates and transform these individuals' compassions into the global compassions. Let us globalize compassion. चला वैयक्तिक अनुकंपा अंगी भिनवूया आणि तिला जागतिक अनुकंपा बनवूया आणि करुणेची या करुणेचं काय करूया तर जागतिकीकरण बा ग्लोबलायझेशन मीन जागतिकीकरण करूया. महात्मा गांधी सेड, इफ वी आर टू टीच रियल peace in this world, we shall have to begin with the children. महात्मा गांधींनी म्हटले आहे, या जगाला शांततेचा खरा अर्थ शिकवायचा असेल तर आपल्याला मुलांपासून सुरुवात करायला हवी. काय केलं पाहिजे? वी शॅल हॅव टू बिगिन म्हणजे सुरुवात केली पाहिजे कशाची? विथ द चिल्ड्रन म्हणजे मुलापासून सुरुवात केली पाहिजे. आय हम्बली ॲडेड, लेट अस युनाइट द वर्ल्ड थ्रू द कंपॅशन्स फॉर आवर चिल्ड्रन. मी नम्रपणे यामध्ये माझे मत जोडतो. आपल्या मुलांसाठी करुणेच्या माध्यमातून जगाला एकत्र आणूया. आय आस्क whose children are they who teach footballs yet never played with one. मी विचारतो, जी फुटबॉल शिवायचे काम करतात पण कधी फुटबॉल खेळली नाहीत ती कोणाची मुले आहेत? Whose children are they who harvest cocoa yet have never tasted chocolate. कोको पिकवतात पण आजवर कधी चॉकलेटची चव ज्यांनी चाखली नाही अशी ती मुले कोणाची आहेत? Whose children are they who are dying of Ebola. इबोलामुळे मरण पावलेली मुले कोणाची आहेत? और whose children are they who are kidnapped and held hostage. अपहरण करण्यात आलेली आणि बंधनात ठेवण्यात आलेली मुले कोणाची आहेत? They are all our children. ती सर्व आपली मुले आहेत. I remember an 8-year-old girl we rescue from intergenerational forced labor from stone quarries or the quarries. पिढ्यानपिढ्या दगडाच्या खाणीत सक्त मजुरी करणाऱ्यापैकी एका 8 वर्षाच्या मुलीची सुटका मी केली त्यावेळीची आठवण आहे. Then when she was sitting in my car right after her rescue, she asked me, why did you not come earlier? सुटका झाल्यावर माझ्या गाडीत बसताना त्या मुलीने मला विचारले, तुम्ही याआधी का आला नाहीत?
Her angry questions still shaken me and has the power to shake the whole world. तिचा व्यथित प्रश्न आजही मला हेलावून टाकतो. त्या प्रश्नामध्ये संपूर्ण जगाला हादरवून टाकण्याची क्षमता आहे. हर क्वेश्चन इज फॉर ऑल ऑफ अस. तिचा जो प्रश्न आहे तो आपणा सर्वांसाठी आहे. व्हॉट आर वी डुईंग? आपण याच्यासाठी काय करतो आहोत? व्हॉट आर वी वेटिंग फॉर? आपण कशाची प्रतीक्षा करत आहोत, वेटिंग करत आहोत, वाट पाहत आहोत? हाऊ मेनी गर्ल्स विल वी अलो टू गो विदाउट रेस्क्यू? किती मुलींना आपण असेच गुलामगिरीत जखडून देणार आहोत? चिल्ड्रेन आर क्वेश्चनिंग आवर इनॅक्शन्स अँड वॉचिंग आवर ॲक्शन्स. आपल्या निष्क्रियतेवर मुले प्रश्न विचारत आहेत आणि आपली कृती ते पाहत आहेत. वी नीड कलेक्टिव्ह ॲक्शन्स विथ अ सेन्स ऑफ अर्जन्सी. आपल्याला त्वरित सामूहिक कृती करण्याची आवश्यकता आहे. एव्हरी सिंगल मिनिट और मॅटर्स. एव्हरी सिंगल चाइल्ड मॅटर्स. एव्हरी सिंगल चाइल्डहुड मॅटर्स. प्रत्येक मिनिट महत्वाचे आहे. प्रत्येक मूल महत्वाचे आहे. प्रत्येक बालपण व्हॅल्युएबल आहे, म्हणजे अमूल्य आहे. Therefore, I challenge the passivity and the pessimism surrounding our children. म्हणून मुलाबाबत असलेल्या या निष्क्रिय आणि निराशावादी वृत्तीला मी आव्हान देतो. I challenge this culture of silence and this culture of passivity, this culture of neutrality. म्हणजे मौन बाळगणाऱ्या, निष्क्रिय राहणाऱ्या, तटस्थपणे बघत राहणाऱ्या संस्कृतीला मी आव्हान देतो. आय कॉल अपॉन ऑल द गव्हर्नमेंट्स, इंटरगव्हर्नमेंटल एजन्सीज, बिझनेसेस, फेथ लीडर्स, वर्कर्स, टीचर्स and NGOs and each one of us to put an end to all form of violence against children. सर्व सरकारे, आंतर सरकारी एजन्सीज, व्यवसाय, विश्वासार्ह लोकनेते, कामगार, शिक्षक आणि सामाजिक संस्था आणि आपल्यापैकी प्रत्येकाला सर्व प्रकारच्या बालविरोधी हिंसाचाराचा अंत करण्यासाठी मी आव्हान करतो. स्लेव्हरी, ट्रॅफिकिंग, चाइल्ड मॅरेजेस, चाइल्ड लेबर, सेक्शुअल अब्यूज अँड illiteracy, these things have no place in any civilized society. कोणत्याही सुसंस्कृत समाजात गुलामगिरी, तस्करी, बालविवाह, बालमजुरी, लैंगिक शोषण आणि निरक्षरता या गोष्टींना कोठेही स्थान नाही. Then friends, we can do this. मित्रांनो, आपण हे करू शकतो. Governments must make child friendly policies and invest in education and young people. मित्र, आपण हे करू शकतो. जगभरातील शासकांनी बाल अनुकूलन धोरणे बनवावीत. शिक्षणात आणि तरुण पिढीमध्ये गुंतवणूक करावी. बिझनेस मस्ट बी मोर रिस्पॉन्सिबल, अकॉर्डेबल्स अँड ओपन टू इनोव्हेटिव्ह पार्टनरशिप्स. व्यावसायिकांनी नाविन्यपूर्ण भागीदारीसाठी अधिक जबाबदार, उत्तरदायी आणि खुले असणे आवश्यक आहे. इंटरगव्हर्नमेंटल एजन्सीज मस्ट वर्क टुगेदर टू ॲक्सलरेट ॲक्शन. आंतरशासकीय सेवास्थानी कृतीला चालना देण्यासाठी एकत्र काम करणे आवश्यक आहे. ज्या आंतरशासकीय सेवा संस्था आहेत त्यांनी कृतीला चालना देण्यासाठी एकत्र काम करणे आवश्यक आहे. Global civil society must rise above the business as usual and fragmented agendas. वैश्विक नागरी समाजाने सर्वसामान्य व्यवसाय करण्यापेक्षा विखुरलेल्या उद्दिष्टाच्या पुढे जाऊन विचार करणे आज गरजेचे आहे. Faith leaders and the institutions and all of us must stand with our children. विश्वासार्ह लोकनेते आणि संस्था आणि आपण सर्वांनीच आपल्या मुलांसाठी उभे राहायला हवे. We must be bold, we must be ambitious, and we must have
द विल. आज धाडसी असण्याची आपल्याला गरज आहे, महत्वाकांक्षा असणे आवश्यक आहे आणि आपल्याकडे विल पॉवर म्हणजेच इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. वी मस्ट कीप अवर प्रॉमिसेस. आपण आपली आश्वासने पाळली पाहिजेत. Over 50 years ago, on the first day of my school, I met a cobbler boy, my age, sitting outside the gate of my school. 50 वर्षापूर्वी माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेच्या फाटकाबाहेर बसलेला माझ्याच वयाचा एक चांभाराचा मुलगा मला भेटला. I asked my teachers, why is he working outside? मी माझ्या शिक्षकांना विचारले, तो बाहेर का काम करत आहे? Why is he not with us in the school? तो आमच्या बरोबर शाळेत का येत नाही? My teachers had no answer. माझ्या शिक्षकांकडे त्यावरती उत्तर नव्हते. One day I gathered the courage to ask the boy, father. एके दिवशी मी त्या मुलाच्या वडिलांना हे विचारण्याची हिम्मत सुद्धा केली. He said, ते बोलले, he said, sir, I have never thought about it. We are born to work. बघा, ते म्हणाले, त्याचे वडील मला म्हणाले, मी याबद्दल कधीच विचार केलेला नाही. आमचा जन्म काम करण्यासाठीच झाला आहे. त्याचे उत्तर ऐकून मला बघा, हिज अँसर मेड मी अँग्री. बघा, त्याचे उत्तर ऐकून मला खूप राग आला. इट स्टील मेक्स मी अँग्री. आजही तो अशा पद्धतीचा राग मला येतो. देन बघा, ॲज अ चाइल्ड I had a vision of tomorrow. एक मूल म्हणून मी तेव्हाच उद्याची दृष्टी पाहिली होती, विजन पाहिलेलं होतं. A vision of that cobbler boy sitting with me in my classroom. तो चांभाराचा मुलगा माझ्या बरोबर बसलेला असण्याची ही दूरदृष्टी मी पाहिलेली होती. Now that tomorrow has become today. तो उद्या आता आज आला आहे किंवा झाला आहे. I am today and you are today. म्हणजे बघा, तो आज मी आहे आणि तो आज तुम्हीही आहात. Today it is time for every child to have a right to life, right to freedom, right to health, right to education, right to safety, right to dignity, right to equality and right to peace. म्हणजे बघा, प्रत्येक मुलाला जीवन जगण्याचा, स्वातंत्र्याचा, आरोग्याचा हक्क आहे, शिक्षणाचा, सुरक्षिततेचा अधिकार आहे, सामान्याचा किंवा सन्मानाचा, समानतेचा आणि शांततेचा अधिकार आहे. टुडेज बियॉन्ड द डार्कनेस आय सी द स्माइलिंग फेसेस ऑफ आवर चिल्ड्रन इन द ब्लिंकिंग स्टार्स. आज अंधकाराच्या पलीकडे झगमगणाऱ्या ताऱ्यामध्ये मला आपल्या मुलांचे हसरे चेहरे दिसत आहेत. टुडे इन एव्हरी वेव्ह ऑफ द एव्हरी ओशियन आय सी माय चिल्ड्रेन आर प्लेइंग अँड डान्सिंग. सागरातील प्रत्येक लाटेमध्ये मी आपल्या मुलांना खेळतानाचा किंवा नाचताना पाहत आहे. टुडे इन एव्हरी प्लांट, इन एव्हरी ट्री अँड माउंटेन I see our children growing freely with dignity. आज प्रत्येक रोपट्यात, प्रत्येक वृक्षात आणि पर्वतात मी आपल्या मुलांना मुक्तपणे मानाने मोठे होताना पाहत आहे. Friends, I want you to see and feel this today inside you. मित्रांनो, तुम्ही या आजला पाहावे आणि अनुभवावे असे मला वाटते. My dear sisters and brothers, as I said, many interesting things are happening today. माझ्या प्रिय भगिनी आणि बंधूंनो, मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच रंजक गोष्टी आज घडत आहेत. May I please request you to put your hands close to your heart, close your eyes and feel the child inside you. मी तुम्हाला आता विनंती करतो की तुमचे हात हृदयाशी ठेवा, डोळे बंद करा आणि स्वतःला त्या आतल्या बालकाची जाणीव करून द्या. आय एम शुअर यू कॅन नाऊ लिसन टू दॅट चाइल्ड. लिसन प्लीज. मला खात्री आहे तुम्हाला ती जाणीव होईल. आता त्या मुलाचे म्हणणे ऐका आणि कृपया ऐका बा. नाऊ लिसन म्हणजे ऐका, दॅट चाइल्ड, त्या मुलाचे ऐका. लिसन प्लीज, कृपा करून ऐका. Today I see thousands of
Mahatma Gandhi's, Nelson Mandela's and Martin Luther King's calling on us. आज हजारो महात्मा गांधी, मार्टिन लुथर किंग आणि नेल्सन मंडेला आपल्या भेटीस येत आहेत असे मला जाणवते आहे. लेट अस डेमोक्रेटिज नॉलेज, लेट अस डेमोक्रेटिज नॉलेज, चला ज्ञानाचे लोकशाहीकरण करूया. लेट अस युनिव्हर्सलाइज जस्टिस, चला न्यायाचे सार्वत्रिकीकरण करूया. टुगेदर लेट अस ग्लोबलाइज कंपेन्शन, एकत्रितपणे अनुकंपेचे जागतिकीकरण करूया. आय कॉल अपॉन यू इज दिस रूम अँड ऑल अक्रॉस द वर्ल्ड. मी या दालनातील आणि जगभरातील सर्वांना आव्हान करतो. आय कॉल फॉर द मार्च फ्रॉम एक्सप्लॉयटेशन टू एज्युकेशन. शोषणाकडून शिक्षणाकडे कूच करण्याचे आव्हान मी करतो. आय कॉल फॉर अ मार्च फ्रॉम पॉवर्टी टू शेअर प्रॉस्पेरिटी, शेअर्ड प्रॉस्पेरिटी, अ मार्च फ्रॉम स्लेवरी टू लिबर्टी और द लिबर्टी अँड अ मार्च फ्रॉम व्हायलन्स टू पीस. गरिबीतून सामायिक समृद्धीकडे वाटचाल करण्याचे आव्हान करतो. गुलामगिरीतून स्वातंत्र्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचे आणि हिंसेतून शांततेकडे कूच करण्याचे आव्हान मी करतो. लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग, म्हणजे चला अज्ञाताकडून जागृतीकडे जाऊया. लेट अस मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट, अंधारातून प्रकाशाकडे जाऊया. अँड लेट अस मार्च फ्रॉम मोरॅलिटी टू डिव्हायनिटी, मृत्यूकडून मुक्तीकडे जाण्याचा मार्ग शोधूया. डिव्हायनिटी मीन्स मुक्ती. लेट अस मार्च, चला जाऊया, आगेकूच करूया. दिस इज द नोबल ॲक्सेप्टन्स स्पीच बाय कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थी यांचे नोबल पुरस्कार स्वीकृती प्रित्यर्थ केलेले हे भाषण आहे.